हे साहित्यच आपल्याला माहिती नाही. आंतरराष्ट्रीय संबंधावर 60-70च्या दशकामध्ये वामनदादा लिहितात. रशिया जगाला कशी मिळू पाहते, अमेरिकेचा देश सर्व जगाच्या संपत्तीवर कसा डोळा आहे. आज आपण जे कथाकथित पीएचडी डॉक्टरेट घेऊन फिरतो, आपल्यालाही नाही जमायचं ते वामनदादांनी लिहिलेलं आहे. म्हणून वामनदादा हे महाकवी आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला एका महाकाव्याचा दर्जा आहे. एवढे संबंध आहेत, एवढे रेफरन्सेस आहेत वामनदादाच्या लेखणीला. जसं की मी तुमच्या समोर सादर करतो बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार सांगतो की जगात या विश्वात केंद्रस्थानी काय असेल तर तो माणूस आहे. जिथून माणूस सुरू होतो तिथून जीवन सुरू आहे. तिथेच सत्य आहे, बाकी सगळ्या गोष्टी मिळत आहेत. पण मग तिथे जर भेदभाव असेल तर याला काहीच अर्थ नाही. म्हणून वामनदादा काय करतात, कुठल्या देवाला धर्माला कर्मकांडाला वंदन करत नाही. वामनदादा माणसाला वंदन करतात. ते वंदन मी तुमच्या समोर सादर करतो. गुरुवर्य बुद्धरत्न लिहितकर सर यांची ही रचना आहे. कदाचित आपल्याला आवडली तर जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे. आमचे विशालजी मोरे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आहेत. वेळात वेळ काढून माझ्या मैत्रिणीला उपस्थित आहेत. मुकुल मोरे पुन्हा लोक आहे इथं वामनदादा. बघा कंटेम्पररी रेफरन्स काय वामनदादाच्या लेखणीला. आपण जे म्हणतो ना जुनं सध्या रशिया घ्या, अमेरिका घ्या, चायना घ्या, 25% टॅरिफ घ्या. इस्रायलवर झालेला बॉम्ब गोळा 80च्या दशकात वामनदादांनी लिहिलेलं गाणं त्यांना कसा रेफरन्स लागतो. गडगडणाऱ्या तोफा रणगाड्याच्या रागाणी, या गडगडणाऱ्या तोफा अरे सुचित करती खचित आहे. या उभ्या जगाला धोका असला शस्त्र साठा. अरे असला फौज फाटा, असला शस्त्र साठा आणि असला फौज फाटा. निरजाळील जग जाळील असले. नीर म्हणजे पाणी, जग निरजाळील जग जाळील असले. इंधन माणसाला म्हणून वंदन माणसाला.
वामनदादाच्या साहित्यावर शेकडो दिलेल्या होत नाही त्या प्रत्येक ओळीला फार मोठा रेफरन्स आहे. शेवटी वामनदादा हा समोर सर्वांना प्रश्न विचारतात, कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले गाव, वंदन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला. थँक्यू व्हेरी मच. मला